तर आजची व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे फिश टँक आम्ही नवीन बनवला आहे, तर तो दाखवणार आहे मी तुम्हाला। आणि तुम्ही थंबनेल बघितलंच असाल, समजलंच असेल तुम्हाला की काय करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता फिश टँक आमच्या इथे नवीन बनवायचं आहे। तर आधी होता तर तो पण जरा छोटा होता, तर म्हणून आता नवीन फिश टँक बनवायचा आहे आणि खूप मोठा असणार आहे तो, म्हणजे झालाय बनवून। पप्पानी हे जे ग्लास असतात त्यांच्या, तर ते मुंबईवरून आणलेल्या आणि इकडे महाडवरून येऊन त्यांना चिपकवले जे ग्लास असतात ते। आणि जो आपला टँक आहे तो रेडी आहे आणि आता त्याला सेट वगैरे करायचं आहे। तर तुम्हाला आता दाखवेल की कसा सेट करतात ते आणि काय काय टिप्स वगैरे असतात फिश टँक म्हणजे जो तुम्ही जर बनवत असाल तर, आणि मासे कसे ठेवायचे मेंटेन करायचे तर ते पण मी तुम्हाला सांगेनच। तर चला आता मी तुम्हाला दाखवतो की फिश टँक केवढा मोठा आहे आणि किती साईजचा आहे तो, आणि जो आधीचा आहे फिश टँक तर तो पण दाखवतो आणि कुठे लावायचं आहे ते। चला आता जाऊ बाहेर आणि मग दाखवतो तुम्हाला की फिश टँक कुठे लावायचं आहे। तर बघा, हा इथे तुम्हाला दिसत असेल हा फिश टँक आहे। तर हा आहे आमचा जुना फिश टँक। तर आता इथे बघा हा असा आडवा फिश टँक लावायचा असा। तर हा बघा, ह्याच्यात खूप मस्त मस्त कलरफुल फिश आहेत आणि उर्मी जरा ओरडते म्हणून आवाज मधून नसेल येत। तर बघा असा आहे हा फिश टँक आणि आता नवीन फिश टँक येणार आहे तर तो दाखवतो मी तुम्हाला। हे बघा उर्मी। तर आता मी आलेलो आहे गॅलरीमध्ये आणि तुम्हाला दाखवतो की आमचा जो नवीन टँक आहे तर तो केवढा मोठा आहे। हा बघा, हा आहे आणि ह्याला आता इथे टेस्टिंगला ठेवलाय म्हणजे लीक वगैरे होतोय का नाही, कारण घरीच चिपकवलेला। आणि ह्याची जी साईज आहे ना तर ती आहे 3.5 फूट बाय 1.5 फूट आणि खूप मोठा आहे। मी आणि उर्मी पण ह्याच्यात स्विम करू, तर खूपच मोठा आहे टँक, बघू शकता तुम्ही। उर्मीला अशी ठेवली ह्याच्यात तर मस्त स्विम करेल बघा, खूप मोठा आहे। मी पण राहील ह्याच्यात। आणि हे बघा इकडे सगळा आपला म्हणजे सेटअप आहे, प्लांटिंग वगैरे करायचं आहे आणि हे सँड आहे ती पण टाकायची आहे। आणि हे आता पप्पा इथे सगळं बनवत होते, तर ह्याच्या आतमध्ये हे प्लांटिंग वगैरे सगळी करायची आहे। तर ना हा जो टँक आहे ना तर तो खूप मोठा दिसत असेल आणि जे आमचे जे त्या फिश टँकमधले जे आहेत फिशेस ते खूप छोटे आहेत। आणि ह्या टँकमध्ये इन फ्युचर खूप मोठा जो फिश आहे तर तो पण येणार आहे। तर तुम्ही गेस करा आणि सांगा कमेंटमध्ये की तो कुठला जो म्हणजे कुठला फिश असू शकतो। तर आता आपण ना ह्याची टेस्टिंग करूया की जो आपला ॲक्वेरियम आहे तो लीक होतोय की नाही। तर आता मग मी करतो चेक, ह्याला पुसतो वगैरे कपड्याने आणि बघतो परत पाणी लीक होतंय का नाही ते। करून झालंय सगळीकडे आणि लीक तर नाही आहे। आणि आता सगळं साईड पण मी पाणी बाहेर काढतोय आता, कारण चेक करून झालंय, लीक नाही, सगळं ओके आहे, नीट पाणी लीक नाही होतं। आणि हा पाईप मी आता बाहेर काढतोय। तर हा बघा असा पाईप आहे, तर हा भेटतो दुकानामध्ये। आणि आम्ही ना जास्त शॉपिंग कुर्ला मार्केटवरूनच करतो, फिशची आणि बर्ड्सची वगैरे। तर तुम्हाला माहीत असेल कुर्ला मार्केट मुंबईला आहे, पेट मार्केट। तुम्हाला जर माहीत नसेल कुर्ला मार्केट काय आहे तर बघा आय बटनच्या इथे लिंक दिसत असेल तर ती पण व्हिडिओ बघा, तुम्हाला कुर्ला मार्केटबद्दल सगळी माहिती भेटेल। आणि एक नंबर असे तिथे फिशेस आणि बर्ड्स असतात त्या मार्केटमध्ये, तर नक्की बघा। आणि पाऊस चालूच आहे बघा, आवाज येत असेल तुम्हाला, तर बघा पाणी पडतंय। तर हा बघा, हा जो तुम्हाला ड्रॉवर दिसतोय ना तर तो पूर्ण आम्ही काढणार आहे आणि नवीन असा बनवणार आहे ड्रॉवर एवढा असा। आणि हा टँक जो नवीन आहे तर तो असा एवढा येईल असं वर। तर आता ते जो ड्रॉवर आहे तर तो पण येणार आहे आता थोड्या वेळात वाटतं, तर त्याला पण दिलाय बनवायला। आता बघू तो कधी येतोय आणि मग सेटअप पण करू आपला ॲक्वेरियम। तर आता वाजलेले आहेत 7:30 आणि मी तुम्हाला भिजलेला दिसेल, तर कारण ना आता क्लासला गेलेलो मी, तर म्हणून जरा भिजलोय, पाऊस येत होता तर
आणि आता जे आपलं म्हणजे जो टेबल होता फिश टँकसाठी बनवायचा तर त्याचं काम चालू आलं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की कसा टेबल बनवायचा आहे. आणि आता क्लासला गेलो म्हणून दाखवू नाही शकलो, आता दाखवतो मी तुम्हाला. हे बघा असं बनवलं आहे, हा असा खालचा टेबल आहे आणि इकडे लावणार आहे. हा बघा असा खाली टेबल आहे. आता कपडे वगैरे चेंज करतो आणि मस्तपैकी टाइम लॅप्स लावतो. तिकडे काम करतायत तिथे आणि तो टाइम लॅप्स बघा, त्यात पण तुम्हाला खूप मजा येईल. तर चला आता मग टाइम लॅप्स दाखवतो तुम्हाला. तर वाजलेले आहेत 12, म्हणजे 12 वाजण्यासाठी 10 मिनिटात बघू शकता तुम्ही. आणि हा बघा आपला जो फिश टँक आहे तर त्याचा सेटअप चालू आहे आणि हे सगळं झालं आहे बनवून आणि आता आपण आतलं सेटअप करतो आहे. तर आता आपण ना आता म्हणजे वाजलेत बघा 12, तर बघू अजून किती वेळ लागतो आहे सेटअप करायला. आणि पूर्ण नाही करणार, उद्या अर्धा सेटअप करू, जे झाडं वगैरे लावायचे ते बघू. आत्ता झालं तर आता करू, नाही तर मग उद्या करू. तर वाजलेले आहेत आता सकाळचे 12:30. बघा सकाळचे 12:30 वाजलेत आणि काल मी उशिरा म्हणजे जरा विसरलो व्हिडिओ काढण्यासाठी फिश टँकची काय काय केलं ते. आणि बघा असे झाडं वगैरे लावलेत आणि इथे असे दगडाचा फिल्टर आहे. आणि आता लाईट पण येणार आहे, तर लाईट आल्यावर खूपच भारी दिसेल, म्हणजे असं एकदम त्याला भारी व्ह्यू येईल त्याचा. आणि लाईट आल्यामुळे असं सगळं क्लिअर दिसेल. आता तुम्हाला जरा क्लिअर दिसत नसेल, लाईट लावल्यावर पण दाखवील मासे टाकताना वगैरे. तर दुसरा दिवस आहे आज आणि आता स्कूलवरून आलं आहे, ते कपडे बदलतो आणि पुढचा अपडेट दाखवतो तुम्हाला फिश टँकचा काय होणार आहे ते फिश टँकमध्ये. आता प्लांट्स वगैरे पण बघितले असाल, खूप भारी दिसत आहेत. तर मी ना जे आपले फिश आहेत तर ते ॲक्वेरियममध्ये टाकताना जरा व्हिडिओ काढायला विसरलो, तर सॉरी. आणि आता फिश पण टाकलेत आणि खूपच भारी दिसतोय आपला ॲक्वेरियम बघा. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललेलोच की मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला टिप्स सांगेल. जर तुम्ही ॲक्वेरियम सेटअप करणार असाल तर तुम्ही जर म्हणजे नवीन फिश टँक घेतला असाल आणि पाणी कधी कधी घाण होतं, खूप फिश टँक घाण होतो, तर तुम्ही पाणी चेंज करता तर ना ते पाणी फुल नका तुम्ही काढत जाऊ. जवळजवळ आता 40% तरी पाणी ठेवत जा आणि 60% पाणी काढा. कारण पूर्ण नसतं काढायचं, आधीचं पण पाणी त्यांना लागतं आणि जे नवीन पाणी टाकता तर त्यात ते लगेच जे आपले फिश आहेत तर ते सूट होत नाहीत त्यांच्यात. आणि जो पाणी टाकता तर तो जरा असं 4-5 दिवस स्टोअर केलेला टाका, त्याच्याने तुमचे मासे आहेत ते चांगले राहतील. आणि आता आपण बोलूया की जे फिश आहेत तर त्यांचं फूड कुठलं देता तुम्ही. फिशला फूड आम्ही टेट्रा बीट्स देतो, तर ते पण दाखवतो मी तुम्हाला कसे आहेत ते. तर हा बघा, हे जे फूड आहे तर ते आम्ही फिशना देतो आमच्या. हा बघा टेट्रा बीट्स लिहिले आहे याच्यावर. आणि हा जो डब्बा आहे तर तो 300ला भेटतो, हा डब्बा फुल असतो. आणि कुर्ला मार्केटमधूनच आम्ही सगळं ॲसेसरीज वगैरे घेतो, फिशचं खाणं, फिल्टर वगैरे सगळं तिथूनच घेतो, स्पंज वगैरे. आणि हे बघा ह्याचा जो फिल्टर आहे तो पण तिथून घेतला आहे. आमचा जुना होता फिश टँक, त्याचा पण फिल्टर तिथूनच घेतलेला आम्ही. आणि आता ना जरा फुल भरायचं आहे पाणी एवढं, तर ते पण नंतर भरू. आणि
जे तुम्ही पाणी बदलता मगाशी बोललो मी तुम्हाला, तर ते पूर्ण नका बदलायचं, कमी बदला, तर ते आठवण ठेवा. आणि तुम्ही जर कधी नवीन मासे आणलात तर तुम्ही कोण कोण लगेच टाकत असाल त्यांना असं तुमच्या ॲक्वेरियममध्ये आणि ते असे खाली बसत असतील नाही ते एकदम असे फ्रीज झाल्यासारखे राहत असतील, तर तसे तुम्ही नवीनच्या नवीन आणलात बाहेरून फिश, त्यांची जी पिशवी येते जे फिश असतात त्यांची, तर ती पिशवी जरा वेळ त्या पाण्यात ठेवायची, म्हणजे तुमच्या ॲक्वेरियममध्ये पिशवी नाही तर काय असेल ते, तर ते ॲक्वेरियममध्ये थोडा वेळ ठेवायचा आणि नंतरच मग त्या फिशना ॲक्वेरियममध्ये सोडायचं, कारण ते जे टेम्परेचर असतो तर तो टेम्परेचर मॅच होतो पाण्याचा टेम्परेचर, तर त्याच्याने जर तुम्ही असं नाही केलात तर जे फिश आहेत तर त्यांना असं जरा झटका भेटतो असा, तर ते पण तुम्ही ठेवा पिशवी जर नवीन फिश आणलात तर. तर हे होते आमच्या छोट्या फिशचे टिप्स. तर आमचे जे फिशेस आहेत ते जरा छोटे आहेत साईडला, आणि जो नवीन फिश येणार आहे आम्ही बुक केला आहे त्याची साईज खूप मोठी असणार आहे, म्हणून आमचा जो टँक पण आहे तो आम्ही मोठा बनवला आहे. आणि नक्कीच कमेंट करून सांगा, गेस करा की कुठला फिश असू शकतो तो, आणि तुमच्याकडे पण ॲक्वेरियम असला तर तुमच्या ॲक्वेरियममध्ये कुठले फिश आहेत ते पण नक्कीच कमेंट करा. आणि आजची व्हिडिओ इथे एंड होत आहे. तुम्हाला जरी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तिथे पण नक्कीच फॉलो करा. बाय.